बातमी कामाची, बातमी हक्काची. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज. शासकीय योजनांचा लाभ कागदावरच आणि प्रत्यक्षात मात्र अंधार. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी साकूर पठारावरील आदिवासी बांधव आता आक्रमक झाले आहेत. जांबूत ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. घरकुल, वीज, पाणी आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांनी अखेर प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाला एकलव्य संघटना आणि टायगर फोर्सने आपला जाहीर पाठिंबा दिला. एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल भाऊ बर्डे, टायगर फोर्सचे गणीभाई मोमीन, भाऊसाहेब माळी आणि नानाभाऊ बडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आदिवासी बांधवांचे म्हणणे ऐकून न घेता सभा उधळून लावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, ज्यामुळे समाज बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली होती. आंदोलनकर्त्यांनी या प्रमुख मागण्या केल्या. 1. पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुल द्या. 2. घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्या. 3. आदिवासी वस्त्यांवर वीज आणि पाणी द्या. 4. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या दुपारी 4:30 वाजेपर्यंत सुरूच होता. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर सरपंच सौ सोनाली शेटे, उपसरपंच सुभाष डोंगरे आणि ग्रामसेवकांनी नमती भूमिका घेतली. एवढेच नाही तर सरपंच स्वतः आदिवासी वस्तीत गेल्या आणि तिथली भीषण परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली. माणूस काय म्हणतात तुम्ही त्याला येत नाही का मार्ग सांगितलं केली कोणालाच कोणते चिकोल वाहणार नाही. उलट तिथे आतून सगळं पाणी बाहेर प्रत्येक पुढं काढा वाटलं तर पाहिजे प्रत्येक ठिकाणी 4 इंची पाहिजे वापरा ना. इकडं मोठी बोळे इकडं नाही घुसायला इकडं जायला जागा नाही, तिकडं पण नाही, तिकडं घर आहे, तिकडं काय नाही, तिकडं जाऊन बघा तुम्ही. फक्त एवढीच जागा मोकळी इथं काढलेली. हे करू पण आता मागणी जागा परत कोणी मध्ये आलं नाही पाहिजे. इथून करू नका, तिथून करू नका, हे तुम्ही सगळ्यांनी समजून सांगा. तुम्ही समजून सांगा आधी. अनिल बर्डे म्हणाले की आम्ही सरपंचांना प्रत्यक्ष वस्तीत नेऊन दाखवले की आमचा समाज कशा परिस्थितीत जगतोय. जर येत्या 10 दिवसांत हे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल. अखेर आदिवासी समाजाच्या सर्व अडीअडचणी आणि प्रलंबित कामे येत्या 10 दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी आदिवासी बांधवांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे. यावेळी जांबूत गावातील कार्यकर्ते किशोर बर्डे, बंडू निकम, वैभव निकम, दीपक बर्डे, बाळू पवार, माधुरी, सोनाली बर्डे, मंगल बर्डे, जयश्री निकम, सुनीता निकम असे अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर धरणी आंदोलनं केली. प्रशासनाने 10 दिवसांचा वेळ मागितला आहे. आता या 10 दिवसांत आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळतात की पुन्हा त्यांना रस्त्यावर उतरावे लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झुंजार न्यूज. संगमनेर व्हिडिओ चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 पर्यंत सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25
25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.